रविवारी संध्याकाळी आम्ही गेलो होतो फिनिक्स मॉलला. शॉपिंग मॉल ही आधुनिक जीवनातील एक अविभाज्य भाग बनली आहे. ती केवळ खरेदीची जागा नाही तर मनोरंजनाचे केंद्र देखील आहे. मॉलमध्ये अनेक दुकानांचे जाळे, विविध खाद्यपदार्थाची दुकाने, मनोरंजन केंद्र आणि इतर सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे शॉपिंग मॉल एक अशी जागा ठरते जिथे लोकांना खरेदीसोबत मनोरंजन आणि सामाजिक संवाद साधता येतो. मॉलमध्ये विविध प्रकारच्या दुकानांमुळे लोकांसाठी विविध प्रकारच्या वस्तूंमधून निवड करण्याची संधी मिळते. कपडे, ॲसेसरीज, सौंदर्य प्रसाधने, इलेक्ट्रॉनिक्स, खेळणी आणि घरगुती वस्तू यासारख्या अनेक प्रकारच्या दुकानांमध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीनुसार वस्तू निवडण्याची संधी मिळते. मॉलमध्ये खाद्यपदार्थाची दुकानांची संख्या देखील खूप जास्त असते. विविध रेस्टॉरंट, कॅफे आणि फास्ट फूडची दुकाने लोकांसाठी खाद्यपदार्थ आणि पेय निवडायची विस्तृत संधी देतात. त्यामुळे लोकांना मॉलमध्ये खरेदीसोबत स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेता येतो. मॉलमध्ये मनोरंजन केंद्रे आणि इतर सुविधा देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे लोकांना खरेदीसोबतच मनोरंजन करता येते. चित्रपटगृह, गेमिंग झोन, बॉलिंग रिंग आणि इतर मनोरंजक सुविधा लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतात. आजकाल शॉपिंग मॉल हे केवळ खरेदीची जागा नाही तर एक सामाजिक संवाद साधण्याचे केंद्र देखील बनले आहे. मित्र आणि कुटुंबियांसोबत मॉलमध्ये वेळ घालवणे, एकत्र खरेदी करणे आणि मनोरंजन करणे हे लोकांसाठी एक आवडत्या गोष्टीपैकी एक आहे. शेवटी शॉपिंग मॉल हे आधुनिक जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. लॅवी हा माझा फेवरेट ब्रँड आहे आणि नेहमी जेव्हा पण मी मॉलमध्ये जाते तेव्हा मी लॅवीची एखादी पर्स तरी परचेस करते. विविध प्रकारच्या सुंदर अशा पर्सचं कलेक्शन होतं आणि त्यातून ब्लॅक कलरची एक पर्स मला खूप आवडली आणि ती पर्स मी घेतली. ह्या खूप छान अशा टिकणाऱ्या पर्सेस आहे आणि मला नेहमी का आवडतात कारण त्या दिसायला पण तेवढ्याच सुंदर आहेत. हा एक प्रचंड मोठा असा मॉल होता जिथे लोअर ग्राउंड, अपर ग्राउंड, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ फ्लोअर होता. पूर्ण मॉल तर आम्ही फिरू शकलो नाही. आम्ही सेकंड फ्लोअर जास्त एक्सप्लोअर केला आणि त्यानंतर आम्ही थर्ड फ्लोअरवरती असलेल्या गेमिंग झोनकडे गेलो. तिथे विविध प्रकारचे गेम्स होते. काही गेम्स आम्ही खेळलो आणि खूप आनंद मिळाला. बराच वेळ विविध प्रकारचे गेम खेळून झाल्यावरती आम्ही बरेच दमलो. खूप व्हरायटी ऑफ गेम्स होते जिथे आपल्या स्किल्स आपण टेस्ट करू शकतो. मॉलमध्ये चालून खेळून आणि बराच वेळ फिरल्यामुळे आम्हाला प्रचंड भूक लागली होती आणि त्यामुळे गेम झोनमधनं निघाल्या आम्ही निघालो होतो फूड सेक्शनकडे. फूडमध्ये पाहाल तर भरपूर व्हरायटी आहे. अगदी चायनीज आहे, कॉन्टिनेंटल आहे, त्याच्यापासून साऊथ इंडियन, पंजाबी, सगळ्या वेगवेगळ्या टेस्ट आणि फ्लेवर असलेले भरपूर शॉप्स आहे. सो इथे निवांत बसून आपली पोटपूजा झाल्यावरती आम्ही निघालो घराकडे. संगमनेरसारख्या तालुक्यात राहणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना मुंबई पुण्याला गेल्यावरती जी मॉल संस्कृती आणि मॉल व्हिजिटनी आनंद मिळतो तो आनंद तुम्हाला शब्दात मी वर्णन करू शकत नाही. कारण आमच्या संगमनेरमध्ये असे मोठे मोठे मॉल्स नाही. तर जेव्हा पण आम्हाला संधी मिळते आम्ही पुण्या, मुंबईला, बँगलोरला जातो तेव्हा नक्की आम्ही एक मॉल व्हिजिट करत असतो. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.